नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जीके मराठी या यूट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी जानेवारीचा 19वा हप्ता अपडेट इथे बघणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल जानेवारी महिन्याचा GR आलेला आहे आणि त्याचा निधीसुद्धा मंजूर झालेला आहे। 1-2 दिवसात सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। मात्र KYC ज्यांची चुकलेली आहे, ज्यांना नोव्हेंबरपासूनचा हप्ता थांबवण्यात आलेला होता, मग जानेवारी महिन्याचे 1500 मिळतील की 4500 मिळतील असा प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे। तर जानेवारी महिन्याचा GR आलेला आहे आणि निधीसुद्धा मंजूर झालेला आहे, परंतु 4500 रुपये मिळण्याची शक्यता खूप कमी आहे। ज्या बहिणींना नियमित हप्ता येत आहे त्यांना 1500 रुपये मिळणार आहे आणि ज्यांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत ज्यांचा हप्ता आलेला नाही त्यांनासुद्धा 1500 रुपये येण्याची शक्यता जास्त आहे। कारण 4500 रुपये जर आले असते तर निधीसुद्धा जास्त मंजूर झाला असता। निधीवरूनच समजते की फक्त 1500 रुपये आपल्याला मिळणार आहे। ज्या बहिणीची KYC मध्ये चूक झाली होती त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला होता, नोव्हेंबरपासून त्यांना लाभ मिळालेला नाही। मग आता KYCची दुरुस्ती झाल्यावर जानेवारीमध्ये त्यांना लाभ मिळेल का? तर अशी शासनाकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही। जर त्यांची KYC दुरुस्ती झाली असेल आणि त्यांच्या फॉर्मची पडताळणी झाली असेल तर त्यांचं नाव या यादीमध्ये अपडेट होईल आणि त्यांनासुद्धा लाभ मिळेल, परंतु 4500 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे। जर मिळायचंच असेल तर त्यांना 1500 रुपये मिळेल। पण मैत्रिणींनो, KYC दुरुस्तीची संधी मिळाल्यामुळे बऱ्याच बहिणींची KYC दुरुस्ती होत आहे। मग मागचा लाभ जरी आपल्याला मिळाला नाही तरी जानेवारीपासून जर सुरळीत पुढे हप्ता आपल्याला नियमितपणे चालू राहिला, जोपर्यंत ही योजना कायम आहे तोपर्यंत तरी आपल्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे। कारण बऱ्याच बहिणी अशा ज्यांनी KYC केलेली नाही आणि त्यांचा लाभ बंद झालेला आहे आणि पोर्टलसुद्धा ऑनलाईन उपलब्ध नाही, तर त्यांना KYCसुद्धा करता येत नाही। अनेक कारणामुळे त्यांची KYC झालेली नाही, तर त्यापेक्षा KYC दुरुस्ती करून जानेवारीचा हप्ता आपल्याला जर 1500 रुपयेच मिळाला आणि इथून पुढे सुरळीत लाभ मिळाला तर आपल्याला तीही गोष्ट आनंदाचीच आहे, कारण इथून आपल्याला पुढे लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे। मात्र ज्या बहिणींची KYCच झाली नाही त्या अपात्र झालेल्या आहेत आणि त्यांना इथून पुढे लाभ मिळण्याची शक्यता फार कमी आहे। जेव्हा पोर्टल सुरू होईल तेव्हाच त्यांना एक संधी मिळेल, परंतु याबाबतीत आपण शासनाला वारंवार विनंती करत आहोत, परंतु शासनाकडून कुठलीही अशी अपडेट अजून आलेली नाही। जर अपडेट आली तर त्यांची KYC होईल, जर अपडेटच आली नाही तर त्यांनासुद्धा अपात्र घोषित करण्यात येईल आणि त्यांचा लाभ बंद होईल। मैत्रिणींनो, तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल की तुम्हाला 4500 रुपये येणार आहे, 6000 रुपये येणार आहे। मात्र यात तथ्य किती आहे हे आपल्याला बघायला पाहिजे, कारण आपल्या चॅनलवर आपण खात्रीशीर महत्त्वपूर्ण माहिती देत असतो। सगळ्या लाडक्या बहिणींची फसवणूक होते, कारण त्यांना असं वाटते की आपल्याला 6000 मिळणार आहे, 4500 रुपये मिळणार आहे, 3000 रुपये मिळणार आहे, पण असं काही नाही मैत्रिणींनो। तुम्हाला फक्त एकाच महिन्याचे जानेवारीचे 1500 रुपये तुम्हाला नियमितपणे मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याचा लाभ त्याच महिन्यात तुम्हाला 1500च मिळणार आहे। पेंडिंग लाभ कुठल्याही प्रकारचा या योजनेचा मिळत नाही। मात्र ज्या बहिणींचा पेंडिंग लाभ आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओतून प्रत्येकदा वारंवार विनंती शासनाला केली आहे की त्यांना पेंडिंग लाभ देण्यात यावा। मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजनेविषयी कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करा, तुम्हाला रिप्लाय दिल्याच जाईल। त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला। पुन्हा भेटू अशीच एक खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।